मागील मॅचचा मेन ऑफ द मॅच अक्षय यायचंय आपण मंचावर आपला सन्मान केला जाईल. अक्षय सामनावीर द्यायचा आहे अमोल भाईगडे दादा यांच्या हस्ते. अक्षय यायचंय अमोल दादा आपण पण. न्यू बॅट्समॅन अमर. आपण घोसांकित क्षेत्रात एक धाव. मोडकवाडी संघाचा श्री गणेशा झालेला आहे. तिसरा चेंडू गॅप मध्ये काढून चौकार. काय शॉट आहे. शॉट ओमकार द्वारे. What a shot. It's going for the four. The batsman name is Omkar. The second four is coming from his bat. जयेश मराठे आपण व्यासपीठावरती यायचं अशी विनंती. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1. 2 मोफतच्या धावा इथे धावपालकावरती जोडल्या जातील. सूरज पवार आणि जयेश मराठे आपण व्यासपीठावरती या. विशाल वरांडे आपण देखील व्यासपीठावरती या. जयेश मराठे व्यासपीठावरती यायचं आपण अशी विनंती आम्ही तुम्हाला करतो.
इथे आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला आहे, बॉल जाईल निघून. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये या बॉल वरती ओमकारच्या बॅट मधून मिळाल्या या 4 धावा. चौकार 4च्या साह्याने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 15 धावा धावफलकावरती. 15च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. बॅटची वरची कडा, बॉल जाईल गोशांगी क्षेत्रामध्ये डी झोन मध्ये. एक सिंगल मिळेल. षटकाची होते समाप्ती. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या. 16 एक गडी बाद टीम त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी या संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉल वरती मिळाली एक सिंगल. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय शरद. जोरकस मारायचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गॅदर करायचं होतं. चेंडू पाठीमागे गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो देखील चुकला. तोपर्यंत एक चिकी चोरीची धाव इथे अगदी वेगाने पूर्ण केली. ओमकारांना स्ट्राईक. चांगले फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला जरूर मिळाले. बॅटची वरची कडा थोडासा लेट झाला बॅट स्विंग करत असताना. मिळेल एक सिंगल. चेंडू हवेमध्ये गेलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे तैनात. चुकी झालीये इथे. कॅच हातामधून खाली निसटला. हातावरती टप्पा घेतला चेंडूने, दुसरा टप्पा जमिनीवरती. तोपर्यंत अगदी वेगाने पूर्ण केल्या त्या 2 धावा. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस सरळ बॅटने खेळलेत. VCF मध्ये महादेव आहेत, त्यांच्या माध्यमातून फेकी झाली आहे. शमस वासेन 22 धावा धावफलकावरती. 21 धावा अगोदर होत्या, आताची एक 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. पुन्हा एकदा बॅटची वरची कडा, बॉल गोशांगी क्षेत्रामध्येच गेला. एक सिंगल मिळाली. वेलकम सचिन साहेब डिसले. आपलं मैत्री चषक 2025 मध्ये सहर्षाचं स्वागत आहे. प्रदीप दादा पवार आधारस्तंभ यांचं देखील शुभागमन झाले. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्षाचं स्वागत आहे. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. दोन्ही टीमला मी विनंती करतो, रिक्वेस्ट करतो. अक्षय ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल तेज आणि तर्रार होता.
धाव इथे मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. यावेळेस आहे क्षेत्ररक्षक. चांगले कॅच इथे आपल्याला पाहायला मिळाली. अगदी वेगाने चेंडू येत असताना शॉर्ट मिडला हा झेल इथे पकडला गेलाय. सुपर कॅच. ओहो, वेगवान वेगवान भरपूर वेग होता या बॉल वरती. फेकी चुकीची झाली. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी इथे जागा सोडली आहे. दुसरी धाव देखील तिथे पूर्ण होते. तेवीस धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने फटका तर भरपूर चांगला आहे. वी शेप मध्ये लॉंग ऑनला चित्ररक्षक तैनात होते. एक सिंगल तिथे मिळाली आहे. फटका भरपूर चांगला आहे. भरपूर लांब गेलाय. उंच देखील गेलाय. येस, आउट ऑफ द पार्क. सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. इस 8222 नंबरची गाडी युनिकॉर्न कोणाची असेल तर प्लीज चावी आपण गाडीलाच ठेवून आला आणि गाडी आपली चालूच आहे. गेट वरती गाडी आहे. कोणाची असेल तर जाऊन ती चावी घ्या. 8222 गाडीचा नंबर आहे. युनिकॉर्न गाडी आहे. बत्तीस धावा धावफलकावरती. कमी गतीचा बॉल. दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 33 धावा धावफलकावर. 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय धावफलक. एक सुस्थितीमध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच. यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल. डी झोन मध्ये बॉल गेला. 34 धावा धावफलकावर. त्यांनी 35 धावांचा टार्गेट आता इथे मात्र सेट झालाय. 34 धावा बनवाव्या लागतील महावीर मोडकवाडी या टीमला. चेंडू असेल त्यांच्याकडे 18. पस्तीस धावा बनवावे लागतील टीम महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी या टीमला. चेंडू असेल त्यांच्याकडे 18.
दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिलाच बॉल कमी गतीचा, पहिल्याच बॉल वरती संधी निर्माण झाली होती, परंतु बॅटच्या साह्याने हा बॉल गेला. विकेट किपर ओव्हर दी हेड. डी झोन मध्ये एक सिंगल धाव मिळते. इथे फटका भरपूर चांगला आहे, परंतु हवेत गेलाय. आवाज दिला होता, कॉलिंग झालं होतं, परंतु पोहोचू शकले नाही चेंडू पर्यंत. दोन धावा या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळतील.
येस पंच, एक पण धाव नसेल. डॉट बॉल. थँक्यू सो मच. निर्धाव चेंडूची समाप्ती. या बॉलवरती एकही धाव आलेली नाहीये. हो, आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅट अगदी गोफणी सारखी फिरली होती, जोरदार फिरली होती, परंतु बॅटच्या मध्ये हा चेंडू येत नाहीये. जर आला तर नक्कीच एका मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण की बॅट स्विंग तितका स्ट्रॉंग आहे. पुढे सरसवून खेळायचा प्रयत्न. फुलटॉस बॉल, त्याच्यावरती धावा नो डाऊट मिळतील 4. चौकार. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक सिंगल मिळाली. ओहो, यावेळेस यष्ट्यांवरती वार. यष्टी वाकवली जाते, झुकवली जाते. महत्वाचा खेळाडू यष्टीची होत असताना महादेव मात्र मैदानाच्या बाहेर हाताशाने निराश जातील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रताप आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये अमर. हो, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. सिंगलने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. सातच्या घरामध्ये 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना पहिलाच बॉल अप्रतिम होता. आडव्या बॅटने खेळले फटका. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. चुकी झाली, चुकीला माफी नाहीये. बॉल गेला दुसऱ्या टप्प्याला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. अजितच्या बॅट मधून आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला. चांगला फटका. फटका चांगला आहे. ताकद लावली गेली होती. आवाज देखील तितकाच चांगला आला होता. धावा देखील तितक्याच चांगल्या मिळाल्या. 6चा मोहरा या फटक्यावरती उमटवलाय अजितने. अजित मोडकच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. षटकार.
आडव्या बॅटने फटका खेळलेत स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चुकी झाली आहे, पाठीमागे बॅकअप आहे. 2 धावा या बॉल वरती. फटका फासलाय, चेंडू हवेमध्ये. महत्वाचा खेळाडू, महत्वाची कॅच रोहनने इथे ड्रॉप केली आहे. साधी सोपी झेल हातामधून खाली निसटतीये आणि बॉल जाते गोशांकित क्षेत्रामध्ये. एक सिंगल मिळते जरूर, परंतु ही कॅच पकडणं तितकंच महत्वाचं होतं. 7 मध्ये बनवायच्या 15 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 7 चेंडू 15 धावांची गरज. वीस धावा धावपलकावरती. हो, फटका अफलातून याला जवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी होणार नाही. ओमकारने पकडलाय झेल आणि संपवलाय अजितचा खेळ. अजित जो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये धुवाधार बॅटिंग करत होता, त्याला आता मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलाय. चांगली कॅच इथे आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या बॉलवरती. 6-17चं समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6-15चं समीकरण आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावींची. 6 चेंडू 15 धावा. किरण ओव्हर नंबर 3 मध्ये 15 धावा डिफेंड करायचे आहेत. आशिष नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्टॅकिंग एंडला आपण पाहतोय. प्रताप मोडक स्टॅकिंग वरती पुढे सरसावून खेळलेत. फटका, मोठा फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीपला. टप्प्याची वाट पाहतात. 1 बाउन्स गॅदर केलंय. फेकी होते अगदी वेगाने, तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 13ची गरज आहे. 5 चेंडू 13 धावा, 13 धावा 5 चेंडू. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता मात्र रंगले. दोन्ही गावातून खेळत असताना या टीम्स आपण पाहतो वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये दोन्ही गावामधून एका गावामधून हे 2 संघ खेळत असताना इथे मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये आज त्यांची मॅच आहे. धावचेच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतील बाद. आशिष मैदानाच्या बाहेर चाललेत. 4 मध्ये बनवायच्या 13. एकाच गावांमधून खेळत असताना हे दोन्ही संघ आपण पाहतोय. अगदी प्रत्येक खेळाडूचा खेळ चांगला माहिती आहे. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक खेळाडूची दुखती नच चांगली माहिती आहे. प्रत्येक गोष्टींचा विचार करत असताना ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आटातडीची होत चालली आहे. चांगला फटकाय गेलाय निघून. बॉल चौकारासाठी 4 धावींसाठी गेलाय निघून. किशोर 26 धावा धावपलकावरती. तीन चेंडू आणि गरज आहे ती 9 धावींची. हो, फटका भरपूर चांगला. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला. डीपला प्रोटेक्शन आहे. रोहन थोडस बमलिंग आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. दुसरी धाव देखील इथे अगदी वेगाने पूर्ण केली जाते. 2 चेंडू आणि आता गरज आहे ती 7 धावींची. 2 चेंडू 7 धावा, 7 धावा 2 चेंडू. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काय घडेल काय बिघडेल, कोण घेऊन जाईल हा सामना, महत्वाचा सामना. सोडून दिलाय. वाईट +1 मोफतच्या 2 मिळतील. सामना थोडासा हलका झालाय. 2 मध्ये बनवायच्या 5.
2 चेंडू आणि गरज आहे 5 धाव्यांची. 2 चेंडूमध्ये 5 धावा बनवायचे आहेत. पुढे सरसवून करायचा प्रयत्न. फटका तर चांगले खेळलेत, गॅप मध्ये खेळलेत, वेगाने खेळलेत. चेंडू देखील तितक्याच वेगाने निघून गेलाय 4 धावेंसाठी. 1 चेंडू आणि गरज आहे ती 1 धावेची. मॅच कुठपर्यंत आले, भरपूर लांब होती, आता जवळ आली आहे आणि येऊन पोहोचले या टप्प्यावरती. 1 चेंडू आणि 1 धाव. एक चेंडू 1 धाव, 1 धाव 1 चेंडू. ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू 1 धाव. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. शेवटचा बॉल, 1 धावेची गरज आहे. कोण घेऊन जाईल ही मॅच. मॅच अगदी आटातोटीची आणि चुरशीची रंगली आहे. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. हो, यावेळेस काय घडलंय, काय घडलंय इथे. संधी होती, संधी होती, झेल आला होता हातामध्ये, परंतु निसटला आणि ही मॅच देखील हातामधून निसटली. ही मॅच घेऊन गेलाय महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी संघ. अभिनंदन. त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी संघाचा खेळ राहिला अप्रतिम, परंतु शेवटच्या क्षणाला पडले प्रयत्न कमी, त्यानंतर हा सामना त्यांनी गमावलाय. सर सिद्धिविनायक स्पोर्ट्स हौदाची वाडी टीम कॅप्टन या लगेच, लगेच या कॅप्टन प्लीज. चला महावीर मोडकवाडी